स्वाध्याय वचन 19 ते 21, यशाया 43 19 ते 21. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपशु, कोल्हे व श्राममृग माझे स्तवन करतील, कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाही. हे इस्रायला. 21. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की ज्या प्रकारे हे वचन आम्हाला सांगतं, यशायाचा 43 अध्याय 19 ते 21 पर्यंत आम्ही वाचलेला आहे. आणि यामध्ये प्रियांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला जी सांगितलेली आहे प्रियांनो, ती आहे नवीन गोष्ट करण्यासंदर्भात. हालेलुया. नवीन वर्ष लागलेलं आहे आणि देव या नवीन वर्षात नवीन गोष्टी आमच्या जीवनात करणार आहे. हालेलुया. किती जण विश्वास करतात का देव या नवीन वर्षात नवीन गोष्टी माझ्यासाठी करणार आहे? हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपशु, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील, कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की मी नवीन गोष्ट करणार आहे. हालेलुया. आणि ती गोष्ट प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की ती आत्ताच उद्भवत आहे, म्हणजे आत्ताच ती तयार होत आहे आणि ती तुम्ही पाहणार नाही का? परमेश्वर प्रियांनो अशा गोष्टीकडे आमच्या लक्ष लावत आहे की जी गोष्ट प्रभू आमच्यासाठी करणार आहे. हालेलुया. भविष्यामध्ये प्रियांनो येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर जे आमच्यासाठी करणार आहे त्याबद्दलचं प्रियांनो आश्वासन परमेश्वर या वचनातून आम्हाला देतो की मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट करणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही ती पाहणार नाही का? म्हणजे परमेश्वर यामध्ये आश्वासन देतो की मी जे तुमच्यासाठी करणार आहे ते तुम्ही डोळ्याने पाहणार आहात. हालेलुया. हालेलुया. किती जण विश्वास करतात की देव ज्या गोष्टी तुमच्यासाठी करणार आहे या नवीन वर्षामध्ये, तुम्ही त्या गोष्टी तुमच्या डोळ्याने पाहणार आहे. आणि हे आश्वासन कुठल्या मनुष्याचं नाही, तर हे जिवंत परमेश्वराचं आश्वासन आहे. हालेलुया. आणि आणखी पुढे वचनात लिहिलेलं आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपशु, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील, कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. कोणाला देणार? ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की मी आपल्या लोकास. प्रभूने त्याचं नाव तुम्हाला दिले. किती जणांना दिले? हालेलुया. प्रत्येकाला दिले. आम्ही कोणाचे आहोत? हा श्वास कोणाचा आहे? प्रभूचा आहे. हालेलुया. आणि या वचनात लिहिले की मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्या पिण्यास अरण्यात जल. हालेलुया. तर ज्यावेळेस प्रियांनो या वचनाला मी वाचत होते प्रियांनो, आणि बऱ्याच प्रिपरेशन करायला वेळ मिळाला नाही, कारण 2-3 दिवस खूप गडबड. आणि हे सगळं जे प्रकाशन मला परमेश्वराने दिलं प्रियांनो, की कशा प्रकारे परमेश्वर त्याच्या लोकांसाठी अरण्यात जले देतो, किंवा कशा प्रकारे परमेश्वर प्रियांनो त्याच्या लोकांसाठी कशा प्रकारे तरतूद करतो, या गोष्टीचं प्रकाशन परमेश्वराने मला या वचनातून दिलं प्रियांनो. हालेलुया. सो प्रियांनो आम्ही बघतो की मरुभूमी किंवा रान ज्याला म्हटलं जातं, त्याचबरोबर त्याला वाळवंट म्हटलं जातं, त्याला जंगल पण म्हटलं जातं. आणि प्रियांनो हे त्याचे समानार्थी शब्द आहे. ज्यावेळेस प्रियांनो आपण आपल्या विचाराने प्रियांनो विचार करतो की जंगल म्हणजे झाडं वगैरे, है की नाही, परंतु ज्यावेळेस प्रियांनो तुम्ही इस्रायल आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्या ठिकाणातून ज्यावेळेस तुम्ही त्या दृष्टिकोनातून बघता, त्यावेळेस तुम्हाला खरंच समजेल की मरुभूमी काय आहे, किंवा रान काय आहे, किंवा जंगल काय आहे, किंवा डेझर्ट किंवा जे वाळवंट आहे ते काय आहे. हालेलुया.
आपली जी थिंकिंग आहे ती वेगळी आहे, परंतु प्रियानो बायबलच्या दृष्टिकोनातून आणि त्या ठिकाणची जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार जर विचार केला तर प्रियानो त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही नबो पर्वतावर होतो प्रियानो आणि त्या ठिकाणातून प्रियानो बराचसा भाग आम्हाला दाखवण्यात आला. तो पूर्ण डेझर्ट, पूर्ण वाळवंटासारखा एकदम कोरडा उजाड भाग होता. हालेलुया. कारण जॉर्डनमध्ये पाऊस कमी पडतो आणि प्रियानो आम्हाला त्या ठिकाणात त्यांनी दाखवलं की ह्या ठिकाणची परिस्थिती कशी, इतकी शुष्क होती, इतकी भयंकर धूळ होती की समोरचं जे होतं ते दिसत नव्हतं. समोर जे गावं होते प्रियानो, एरिहो वगैरे हे सगळे जे ठिकाणं होते ते ठिकाणं धुळीमुळे दिसत नव्हतं. इतकं ते एकदम कोरडा, एकदम ड्रायनेस आणि इतकं उजाड तो भाग आहे. आणि त्याच ठिकाणामध्ये प्रियानो सगळीकडे उजाड असं दिसत होतं आणि एका ठिकाणामध्ये थोडंसं हिरवगार दिसत होतं. बरेचसे झाडं त्या ठिकाणामध्ये होते. आणि त्यानंतर आम्हाला त्या गाईडनी सांगितलं की ह्या पूर्ण डेझर्टमध्ये, ह्या मरुभूमीमध्ये हे फक्त जे तुम्हाला हिरवं दिसते ते जे आहे त्या ठिकाणामध्ये मोशेने इस्रायल लोकांसाठी पाणी दिलं होतं. हालेलुया. आणि फक्त त्या ठिकाणामध्ये एक झरा आहे आणि त्या ठिकाणी प्राणो त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे हिरवागार आहे. हालेलुया. कदाचित मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण असेल, काही भाग थोडासा हिरवा आहे, तर त्या ठिकाणामध्येच फक्त पाणी आहे. सो प्रियानो, अशा वाळवंटात किंवा अशा ठिकाणी पाणी असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे करणं फक्त देवालाच शक्य आहे. हालेलुया. सो मरुभूमी जी आहे प्रियानो ही बायबलच्या दृष्टिकोनातून खूप वेगळी आहे. प्रियानो ती पूर्ण एक ओजाड किंवा एका आव्हानात्मक परिस्थितीला दाखवते प्रियानो की त्या ठिकाणी एखादी गोष्ट उपलब्ध होण्यासाठी प्रियानो किंवा त्या ठिकाणी ती गोष्ट मिळणं किती अवघड आहे. हालेलुया. हालेलुया. एका मनुष्यासाठी ती गोष्ट अवघड आहे, परंतु परमेश्वर सर्व काही साध्य करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. सो प्रियानो ही जी मरुभूमी जी आहे प्रियानो एक धोक्याचं, एक परीक्षेचं आणि देवाच्या काळजीवर अवलंबून राहण्याचं एक ठिकाण आहे. हालेलुया. हालेलुया. सो प्रियानो खूप वाळवंट आम्ही बायबलमध्ये बघतो, खूप ठिकाणी मरुभूमी किंवा रान हा शब्द आलेला आहे किंवा बऱ्याच ठिकाणी जंगल हा शब्द आलेला आहे. सो आम्ही बघतो की प्रियानो वेगवेगळे प्रियानो हे शब्द जे आहे ते एक मरुभूमी, जे उजाड जी परिस्थिती आहे त्याला दाखवतो. हालेलुया. हालेलुया. इंग्लिशमध्ये त्याला वाईल्डनेस म्हणतात. आणि आम्ही बघतो की प्रियानो हा जो भाग आहे हा पूर्ण शुष्क भाग असतो, वाळवंटासारखा हा भाग आहे. आणि प्रियानो अशा भागामध्ये पाणी देण्याचं किंवा तरतूद करण्याचं जे आश्वासन आहे परमेश्वर त्याच्या लोकांना देतो प्रियानो. कारण वचन आम्हाला सांगतं प्रियानो वचन 20 मध्ये की वन पशु कोले व शहामुर्ग माझे स्तवन करतील, कारण मी आपल्या लोकास आपल्या निवडलेल्या पिण्यासाठी अरण्यात जले. सो कधी कधी अरण्य हा शब्द पण त्या मरुभूमीसाठीच आलेला आहे. पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. म्हणजे जी उजाड परिस्थिती आहे प्रियानो, त्या उजाड परिस्थितीमध्ये प्रियानो आम्हाला मदत करणं किंवा सहाय्य करणं याचं आश्वासन जे आहे ते परमेश्वर या वचनातून आम्हाला देतो प्रियानो. हालेलुया. ज्यावेळेस प्रियानो आम्ही जॉर्डन प्रियानो सोडत होतो, बॉर्डर क्रॉस करत होतो आम्ही त्या ठिकाणची बॉर्डर, आणि प्रियानो तिथल्या गाईडने सांगितलं की ह्या ठिकाणात खूप कमी पाऊस पडतो, खूप कमी प्रमाणात पाणी वापरलं जातं कारण या ठिकाणी जास्त पाऊस होत नाही. आम्हाला सांगितलं की तुम्हाला थोडंच पाणी मिळणार, अर्धा लिटरच पाणी मिळणार, परंतु परमेश्वराचा अनुग्रह की खूप गोष्टी देवबापाने मोठ्या प्रमाणात आम्हाला पुरवल्या. ज्यावेळेस प्रियानो आम्ही जात होतो त्याच वेळेस प्रियानो जसं आम्ही इस्रायलकडे जात होतो जॉर्डनमधून, त्यावेळेस प्रियानो अचानक पाऊस चालू झाला. हालेलुया. आणि ते आमच्यासोबत होत्या. इतका मुसळधार पाऊस चालू झाला आणि जे आमच्यासोबत होते त्यांनी आम्हाला सांगितलं की इतका जो पाऊस होता तो आतापर्यंत आम्ही बघितलाच नाही, जॉर्डनमध्ये इतका पाऊस झालेलाच नाही. हालेलुया. त्यावेळेस आमच्यासोबत जे सर होते ते आम्हाला म्हणत होते की आपल्या बसमध्ये अशी कोण व्यक्ती आहे एलियाच्या आत्म्याने भरलेली, एलियाला जसं सामर्थ्य होतं पाऊस आणण्याचा तसं आपल्यामध्ये कोण व्यक्ती आहे म्हणे जी व्यक्ती एलियाच्या आत्म्याने, एलियाच्या सामर्थ्याने भरलेली आहे. आणि त्या व्यक्ती जशी आपल्या सोबत आहे प्रियानो, मी बघतो की त्या ठिकाणामध्ये इतका प्रियानो मुसळधार पाऊस झाला.
कारण एलियाच्या प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य होते, एलियामध्ये ते सामर्थ्य होते प्रियानो, कारण एलिया जिवंत परमेश्वराचा सेवक होता. हालेलुया. सो परमेश्वर प्रियानो, ज्या ठिकाणातून आम्ही अपेक्षा करत नाही किंवा ज्या ठिकाणी सगळं काही आम्हाला उजाड दिसतं प्रियानो, भकास दिसतं, कधी त्या गोष्टी मिळणार नाही प्रियानो, अशा प्रकारची परिस्थिती ज्यावेळेस आम्हाला जाणवते प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर त्या ठिकाणामध्ये हालेलुया पुरवठा करण्याची, तरतूद करण्याचं आश्वासन परमेश्वर आम्हाला देतो. कारण तुमच्याही जीवनामध्ये तुम्ही कधी अशा प्रकारे प्रियानो तुम्हाला ह्या परिस्थितीची जाणीव झाली का? हे सगळं काही तुम्हाला उजाड प्रकारे दिसतंय का प्रियानो? तुम्हाला वाटते का इथून काहीतरी होऊ शकतं का, इथून काहीतरी मिळू शकतं का? सो प्रियानो, आज परमेश्वर हे वचन तुमच्यासाठी देत आहे की मी आपल्या लोकास आपल्या निवडलेल्या पिण्यास अरण्यात जल. हालेलुया. कुठे? अरण्यात. ज्या ठिकाणी कुठेही पाणी नाही, कुठल्याही प्रकारे पाण्याचा स्रोत नाही, अशा ठिकाणी, त्या ठिकाणातून परमेश्वर तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. हालेलुया. आणि याचं एक उत्तम उदाहरण आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो. उत्पत्ती याचा 21वा अध्याय वचन 21-14. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याचे मस्तक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बेरशेबाच्या रानात भटकत राहिली. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मस्तक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बेरशेबाच्या रानात भटकत राहिले. बेरशेबा या ठिकाणातून पण आम्हाला नेण्यात आलं आणि हे बेरशेबा ठिकाणचंच मरुभूमी आहे. बघितली किती ड्राय, किती कोरडं, किती उजाड आहे. या ठिकाणी तुम्हाला पाणी किंवा हिरवगार असं काहीच दिसणार नाही. हे ओरिजिनल बेरशेबाचं हे रान आहे बरं का. हे ओरिजिनल ज्या ठिकाणामध्ये हगार जी आहे आपल्या मुलाला घेऊन भटकत होती तेच हे ठिकाण आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मस्तक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बेरशेबाच्या रानात भटकत राहिली. सो यामागची सगळी स्टोरी आम्हाला माहिती आहे प्रियानो, की इसाकाचा जन्म झाल्यानंतर सारा जी आहे ती हगारेचा छळ करू लागते आणि नंतर ती हगारेला काढून देते. अब्रामाला सांगते की हा मुलगा माझ्या मुलासोबत वारीस नसावा. आणि आम्ही बघतो की प्रियानो, ही गोष्ट जी आहे ती परमेश्वर पण अब्रामाला सांगतो की तू साराचं ऐक. आणि त्यानंतर प्रियानो, ज्यावेळेस प्रियानो मी बघतो की हगारीला प्रियानो काढून दिलं जातं आणि त्यावेळेस आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की या वचन 13, या दासीच्या मुलापासून मी एक राष्ट्र निर्माण करीन. सो परमेश्वराने प्रियानो एक वचन, एक करार अब्रामाशी केला होता की हा जो मुलगा आहे या मुलापासून पण मी काय करेल, एक राष्ट्र निर्माण करेल. ज्यावेळेस प्रियानो अब्रामाला वाईट वाटतं, वचन 10 मी बघतो की तेव्हा ती अब्रामास म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालवून द्या. माझा मुलगा इसाक याचबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. अब्रामास आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्रामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको, कारण सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसाकच चालवणार. या दासीच्या मुलापासून मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. हालेलुया, हालेलुया. सो जे अब्रामाशी संबंधित आहे, हालेलुया, मग ते दासीपुत्र असू द्या किंवा जरी इसाकासारखे ते जवळचे नसतील, परंतु ते अब्रामाशी संबंधित आहे, अब्रामाची संतती आहे, अब्रामाचं बीज आहे. कारण परमेश्वर कसं विसरणार. हालेलुया. विश्वासाच्या द्वारे प्रियानो आम्ही अब्रामाचे संतान होतो. कशाच्या द्वारे? कारण अब्राम कोण आहे? विश्वासाचा पिता. मग जर आम्ही अब्रामाचे संतान आहोत, जर परमेश्वर अब्रामाच्या दासीपासून जो पुत्र झाला, तर परमेश्वर त्याला दुर्लक्षित करत नाही, तर तो आपल्याला दुर्लक्षित करेल का? ठीक आहे, जरी आम्ही यहुदी नाहीत, परंतु आम्ही विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही अब्रामाचे वारस आहोत. त्या स्वर्गाचे वारस आम्ही आहोत.
हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो, सारेने हगारेला काढून दिलं. ज्यावेळेस हगारेला इश्माईल झाला, ती आपल्या धनिनीला तुच्छ लेखू लागली. हालेलुया. कधी कधी प्राणो एखादं महत्व आम्हाला प्राप्त होतं एखाद्या व्यक्तीमुळं किंवा कोणाच्या तरी माध्यमातून परमेश्वर एक स्थान, एक महत्व देतो, एक काहीतरी प्राणो परमेश्वर आमच्या जीवनात करतो. पण बऱ्याचदा असं होतं प्राणो की परिस्थिती बदलल्यानंतर ज्या व्यक्तीमुळं आपण तिथपर्यंत आलोय किंवा ज्या व्यक्तीमुळं ही गोष्ट आम्हाला प्राप्त झाली प्राणो, त्याच व्यक्तीला तुच्छ मानले जातं. होतं असं होतं. बायबल प्राणो प्रत्येक गोष्ट स्पष्ट करते. बायबल कुठलीच गोष्ट लपून ठेवत नाही. आम्ही बघतो की प्राणो, सारेच्या सांगण्यानुसार अब्राहमाने केलं, इश्माईल झाला. आणि ज्यावेळेस इश्माईल झाला त्यावेळेस प्राणो, ही जी हगार आहे ती सारेला, आपल्या धनिनीला काय मानू लागली? तुच्छ मानू लागली. हालेलुया. परिस्थिती बदलते बरं का. एक दासी अब्राहमाची पत्नी झाली, एक मान तिला मिळाला. हालेलुया. परंतु ज्या व्यक्तीमुळे ते गोष्टी तिला मिळाल्या प्राणो, ती गोष्ट ती विसरून गेली. हालेलुया. सो प्राणो, ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात की ज्या व्यक्तीमुळे आम्ही प्रभूकडे आलो किंवा कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनात झाल्या प्राणो, तर त्या व्यक्तीला आम्ही कदापिही तुच्छ मानू नये. है ना. तिला वाटलं कदाचित आता यापुढे काहीच होणार नाही. परंतु प्रियानो, परमेश्वराने जो अधिकार सारेला दिला होता, हालेलुया, सारा देखील परमेश्वराच्या योजनेचा एक भाग होती. हालेलुया. म्हणून प्राणो, ज्याही व्यक्तीमुळे आम्ही देवाकडे आलो किंवा कुठली गोष्ट आम्हाला मिळाली प्राणो, तर त्या व्यक्तीला आम्ही कदापिही तुच्छ मानता कामा नाही. हालेलुया. जर कदाचित असं केलं नसतं, हगारने असं केलं नसतं, तर कदाचित सारेच्या मनात ते प्रेम राहिलं असतं. तिने प्राणो हगारेचा कधीच द्वेष केला नसता आणि कधीच हगारेला काढून दिलं नसतं. हालेलुया. म्हणून कुठलीही गोष्ट जर आमच्या जीवनात मिळते प्राणो, परिस्थिती बदलल्या जाते, एखादा मान सन्मान, एखादं पद, एखादी कुठली तरी गोष्ट आमच्या जीवनात येते प्राणो, तर आम्ही प्राणो ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की एखादी गोष्ट जर मला मिळाली, देणारा तर परमेश्वर आहे. मान सन्मान धन ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराकडून मिळतात, परंतु परमेश्वर कोणाला तरी माध्यमान आमच्यासाठी ठेवत असतो. हालेलुया. म्हणून जर प्राणो परमेश्वर एखादं काहीतरी एक मोठ्या गोष्टी आमच्या जीवनात करतो, परंतु कोणाच्या तरी माध्यमातून त्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहे, ही गोष्ट आम्ही विसरता कामा नाही. हालेलुया. हालेलुया. जर विसरतोय तर मग रानात भटकावं लागेल बरं का. हालेलुया. ह्या गोष्टी साधारण नाही प्राणो. देवाचं वचन प्राणो हे आम्हाला व्यवहारिक गोष्टी शिकवणार आहे. हालेलुया. म्हणून आम्ही कदापिही जर एखाद्या व्यक्तीपासून जर प्राणो कदाचित आम्ही मोठं होतोय किंवा परमेश्वर एखाद्या व्यक्तीपेक्षाही आपल्याला श्रेष्ठ बनवतोय, परंतु ज्या व्यक्तीमुळे आपण आलो त्या व्यक्तीला आम्ही मुळीच विसरता कामा नाही. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो हगारेला काढून देण्यात येत आहे आणि आम्ही बघतो की प्राणो अब्राहमाला वाईट वाटलं आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी या मुलापासून देखील काय करणार आहे, एक मोठे राष्ट्र निर्माण करणार आहे, कारण तो तुझे बीज आहे. हालेलुया. जरी तो दासी पुत्र आहे, परंतु प्रियानो परमेश्वर त्याला महत्व देतो. जेही देवाच्या लोकांशी संबंधित असतात प्रियानो, परमेश्वर त्यांना मुळीच विसरत नाही. हालेलुया. बरेच लोक प्रियानो त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रियानो परमेश्वर आपल्याला कधीच दूर करत नाही, कारण आम्ही देवाच्या लोकांशी, विश्वासणाऱ्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत. हालेलुया. कदाचित सारा हे विसरली की ते अब्राहमाचं बीज आहे, परंतु परमेश्वर विसरला का? परमेश्वर विसरला का? हालेलुया. सो प्राणो, जगाने जरी आम्हाला विसरलं तरी चालेल, परंतु लक्षात ठेवा की परमेश्वर आम्हाला कधीच विसरत नाही. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन 13 आम्हाला पाहायला मिळतं की या दासीच्या मुलापासून मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली. जे परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं प्राणो, अब्राहम ते पूर्ण करत आहे, जरी त्याला वाईट वाटत आहे, कारण तो त्याचा मुलगा आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या मुलाला इतक्या दिवसापासून तो संतानापासून वंचित राहिलेला आहे आणि आता इश्माईल झाला, जरी तो दासीपुत्र आहे, परंतु प्राणो त्याचं प्रेम आहे, कारण तो एक पिता आहे.
हालेलुया. आणि कुठलाही पिता ज्याला आपल्या मुलापासून दूर होण्याची वेळ येते तर प्राणो त्याला त्रास होणार की नाही? निश्चित होणार. आणि अब्रामाला पण या ठिकाणामध्ये त्रास होत आहे, तरी प्राणो परमेश्वराने जे सांगितलं ते तो करत आहे. हालेलुया. भावना आहेत की नाही? प्रेम आहे की नाही? सगळ्या गोष्टी आमच्याही जीवनात असतात प्राणो. आम्ही पण भावनिक असतो, प्रेम आमच्या जीवनामध्ये असतं, सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात असतात. परंतु प्रियानो, ह्या सगळ्याच्या वरती जी गोष्ट आहे ती म्हणजे देवाचं आज्ञापालन किंवा परमेश्वर जे आम्हाला सांगतो ते करणं. या ठिकाणी अब्रामाने आपल्या सगळ्या भावना, आपला सगळा त्रास, सगळ्या वेदना काय केल्या? बाजूला सारल्या. हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, परमेश्वराच्या आज्ञेनुसार जर आम्हाला चालायचं ना प्रियानो, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला दूर साराव्या लागतात. प्रेम असेल, भावना असेल, इतर जेही काही असेल, सहानुभूती असेल, कधी कधी ह्या गोष्टीला बाजूला सारावं लागतं. जर आम्ही ह्या गोष्टी बाजूला सारत नाही तर आम्ही देवाचं वचन पूर्ण करू शकत. जर प्रियानो अब्राहम म्हटलं असतं की नाही, मला इश्माईलला नाही पाठवायचं, मी इतक्या वर्षानंतर मी पिता झाले, मला एक मुलाचं प्रेम हवंय, मी कसं दूर करू? तर तो देवाचा शब्द पूर्ण करू शकला असता का? सो देवाच्या शब्दामध्ये आमच्या भावना, आमची सहानुभूती, आमचं प्रेम आड येता कामा नाही. जर ते येते तर मग आम्ही देवाचा शब्द पूर्ण करू शकणार. एक तर आम्ही आमच्या भावनाच ज्या आम्हाला सांगताय ते आम्ही पूर्ण करू, नाही तर एक तर परमेश्वराने जे आम्हाला सांगितले ते पूर्ण करू. हालेलुया. सो ह्या दोन्ही गोष्टी देवाने आमच्या हातात दिलेल्या आहे की आम्हाला कशाला प्राधान्य द्यायचे, परमेश्वराला किंवा आमच्या भावनेला. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतोय की नंतर अब्रामाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाले करून तिला रवाना केले. ती निघून बेरशेबाच्या रानात भटकत राहिली. हालेलुया, हालेलुया. जे घर परमेश्वराने दिले, जे सन्मान परमेश्वराने तिला दिला प्राणो, त्या सगळ्या गोष्टी सोडून ती काय करत आहे? रानात भटकत आहे. हालेलुया. कुठेतरी हगारेला प्राणो अहंकार आला असेल की परमेश्वराने मला पुत्र दिला, सगळ्या गोष्टी मला आल्या. हालेलुया. म्हणून प्राणो, जर परमेश्वर कुठली गोष्ट जर आम्हाला देतोय ना प्राणो, आम्ही त्यावर कदापिही गर्व करू नये आणि त्या गर्वाच्या कारणाने आम्ही इतरांना देखील तुच्छ मानू नये. जर तसं होतंय तर मग बेरशेबाच्या रानामध्ये भटकावं लागेल. हालेलुया, हालेलुया. ह्या लोकांचं जीवन आम्हाला शिकवते बरं का, की आमचं जीवन कसं असावं, आम्ही आमच्या जीवनात कसं चालावं. जर परमेश्वर एखादी गोष्ट देतो तर आम्ही ते टिकून ठेवणं किती महत्त्वाचे आहे. जर दासीपासून जर एक मोठ्या पदावर परमेश्वर आम्हाला नेतोय तर त्या गोष्टी प्राणो टिकून ठेवणं, त्यामध्ये लीन नम्र राहणं खूप गरजेचं आहे. आम्ही हे विसरता कामा नये की आम्ही दासीच आहोत, आम्ही प्रभूच्या दासी आहोत. हालेलुया. कधी कधी प्राणो एखादी गोष्ट आपल्या जीवनात जर परमेश्वर देतो तर बऱ्याच वेळेस प्राणो ह्या गोष्टी आमच्या आत्मिक जीवनासाठी प्राणो हानिकारक ठरतात. म्हणून प्राणो आम्ही प्रभूमध्ये स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. आम्ही किती जरी मोठ्या पदावर गेलो प्राणो, आम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की मी प्रभूची दासीच आहे. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की ती बेरशेबाच्या रानात भटकत आहे. कुठल्या रानामध्ये? बेरशेबा. या ठिकाणातून आम्हाला नेलं, बेरशेबाच्या ठिकाणातून. आणि पूर्ण तो डेझर्ट आहे, पूर्ण वाळवंटाचा भाग आहे. या ठिकाणामध्ये तुम्ही बघू शकता. आणि प्राणो ज्यावेळेस आम्ही बघतो की वचन 15 मला सांगतं की मस्केतील पाणी संपल्यावर आम्ही बघतो की ज्यावेळेस प्राणो ती ह्या वाळवंटातून, या मरुभूमीतून ती काय आहे? भटकत आहे. इकून तिकून भटकत आहे. सोबत मुलगा आहे. हालेलुया. अब्राहमाने जी मसक दिली, आता ही मसक जी आहे ना प्राणो, ही प्राण्याच्या कातड्यापासून बनवल्या जायची. ज्यावेळेस प्राणो कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती, या वाळवंटा डिझर्टमध्ये प्राणो पाणी साचून ठेवण्यासाठी प्राणो मी बघतो की हे जे लोक आहेत ते मेंढीच्या किंवा एखाद्या प्राण्याच्या कातड्यापासून ती पिशवी बनवायची आणि त्यामध्ये पाणी स्टोअर करायचे. ओके, मसक. सो या ठिकाणी आम्ही बघतो वचन 15 मध्ये की मस्केतलं पाणी संपल्यावर, कधी? अब्राहम तिला काढून देत आहे.
बरोबर. आणि अब्राहमाने सोबत काय दिले? मसक आणि भाकरी पण दिल्या, बरोबर. आणि या ठिकाणामध्ये ज्यावेळेस ती या रानामध्ये भटकत आहे, हालेलुया, सोबत कोणी नाहीये, फक्त मुलगा आहे, हालेलुया, सगळं सुटलेलं आहे, हालेलुया. अब्राहमाच्या घरात ती चांगलं राहत असेल आहे ना, सगळ्या गोष्टी मुबलक मिळत असतील, थोडंसं गर्व आला, सगळ्या गोष्टी परमेश्वराने काढून घेतल्या. बऱ्याच वेळेस प्रियानो, काही शिकवण्यासाठी परमेश्वर आम्हाला मरुभूमीत घेऊन जात असतो, हालेलुया. जर त्या गोष्टीचं आम्हाला महत्त्व कळत नाही ना प्रियानो, तर त्या गोष्टीचं महत्त्व कळण्यासाठी अनेक गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनात आणतो, की त्याद्वारे प्रियानो जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्या गोष्टीची जाणीव आम्हाला होते, हालेलुया, हालेलुया. कधी असं झालंय का की एखाद्या गोष्टीची जाणीव तुम्हाला झाली? कोणत्या गोष्टीची झाली सांगा बरं? हालेलुया. सो ज्यावेळेस प्रियानो एखादी गोष्ट जर परमेश्वर आमच्या जीवनात आणतो ना, आता लॉकडाऊन मध्ये बघा प्रियानो, बरेच जणांना या प्रार्थना भवनाची खूप आठवण आली, या सहभागितेची आठवण आली. सगळ्यांनी मिस केलं का नाही बरं प्रार्थना भवनाला? हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस त्या गोष्टी आम्हाला मिळतात त्या गोष्टीचं महत्त्व आम्हाला कळतं का? नाही. ठीक, रोजच प्रार्थना भवन आहे, रोजच डिवोशन आहे, रोजच सभा आहे की नाही, परंतु त्यावेळेस आम्हाला जाणवलं की नाही की आम्हाला सहभागिता मिळत नाही, आम्हाला वचन ऐकायला मिळत नाही, आम्हाला स्तुती आराधना मिळत नाही. झाली का नाही जाणे? परमेश्वराने करून दिली की नाही, आहे की नाही? आज आम्ही धन्यवादित आहोत की नाही की आम्ही सहभागितेत आहोत, हालेलुया. सो प्रभू जाणीव करून देत असतो प्रियानो, जे आम्ही गमावलंय ना त्याची जाणीव परमेश्वर आम्हाला करून देतात. बऱ्याचदा आम्ही परिवारापासून किंवा कुटुंबापासून दूर असतो, त्यावेळेस प्रियानो परमेश्वर आम्हाला जाणीव करून देतो की आमचं कुटुंबात देवाने जे ठेवलंय तो देवाचा अनुग्रह आहे, ज्या घरात देवाने मला ठेवलंय तो अनुग्रह माझ्यावर आहे, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो ती बेरशेबाच्या रानात भटकत आहे आणि मस्केतलं पाणी संपल्यावर अब्राहमाने जी मसक तिला भरून दिली ती मसक संपली, हालेलुया. एखादा व्यक्तीची मदत आम्हाला करतो प्रियानो, ती मदत संपणारी आहे. भाकरी संपल्या असतील, पाणी संपलंय, ही मानवीय मदत आहे बर का, हालेलुया. एखादा व्यक्तीची मदत तुम्हाला करेल प्रियानो, ती मदत तात्पुरती असेल, मर्यादित असेल आणि ती संपणारी आहे, हालेलुया. ती मदत जास्त काळ टिकू शकत नाही. एक मसक किती दिवस जाणार? एका मरुभूमीत वाळवंटात ती फिरत आहे, उष्ण प्रदेशात ती फिरत आहे, दोघांनी त्याच्यातलं पाणी पिलं असेल, 1-2 दिवसातच कदाचित 2-4 तासात ती पाणी संपलं असेल, हालेलुया. मानवाची मदत, व्यक्तीची मदत जी आहे प्रियानो, ती थोड्या प्रमाणात आहे, मर्यादित आहे, लगेच संपणारी आहे, परंतु परमेश्वराची जी मदत आहे ती कधी न संपणारी आहे. म्हणून जर मानव मदत करतो ना प्रियानो, त्यापेक्षा देवाकडून त्याच्या सहायता मागा प्रियानो. मनुष्य जी मदत करेल ती तुम्हाला थोडीफार करेल, थोडीशी तुमची गरज पूर्ण करेल, थोडंसं तुम्हाला पैसा पुरवेल किंवा आर्थिक गरज असेल थोडीशी पुरवेल, परंतु परमेश्वर नाही प्रियानो. परमेश्वर ते देईल ते तुमच्या अख्ख्या जीवनाला पुरून जाणारे आशीर्वाद परमेश्वर. परमेश्वराने सारफत नगराच्या विधवेला आशीर्वाद दिला दुष्काळ संपेपर्यंत. पण यामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे प्रिया. बरंचसं आम्हाला वाटतं की परमेश्वराने कंटिन्यू आमचा पुरवठाच करायला पाहिजे, परंतु वचनात लिहिले दुष्काळ संपेपर्यंत. म्हणजे ज्या वेळेला खरंच आम्ही हताश आहोत, खरंच तितकी गरज आहे, तितक्या वर्षासाठी आहे किंवा तितक्या वेळेसाठी आहे, परमेश्वर निश्चित पुरवठा करणार. पण कधी कधी आम्हाला असं वाटतं की नाही, मग परमेश्वराने कायमस्वरूपीच पुरवठा करावा, हालेलुया. किती जणांना असं वाटतं बरं, परमेश्वराने मला देतच राहावं किंवा पुरवठा करतच राहावा, कमी कधीच नको पडायला. परमेश्वर तर देतोच, परंतु ह्या काही गोष्टी आम्हाला शिकवतात. देवाचं वचन दुधारी तलवार आहे बरं का. कधी कधी मग माणूस
विचार करतो की नाही, आता मला परमेश्वराने पुरवठा केला, याच्या पुढे काम करण्याची गरजच नाही. परंतु नाही, परमेश्वराला माहित आहे किती वेळापुरतं द्यायचे. सारफत नगरातल्या विधवेला प्रभूने दिलं, परंतु वचन सांगतं की दुष्काळ संपेपर्यंत तिच्या मडक्यातलं पीठ संपलं, तिच्या कुपीतलं तेल कधीपर्यंत, म्हणजे त्यानंतर कदाचित संपलं असेल, बरोबर. तिला काम करून ते आणावं लागेल, आहे की नाही. सो परमेश्वर पुरवठा करतो. खरंच ज्यावेळेस काहीच नाही, हालेलुया, खरंच आम्ही खूपच हताश आहोत, ज्या ठिकाणी आम्ही काहीच करू शकत नाही किंवा कुठलाही मार्ग आमच्यासाठी निघण्यासाठी तयार नाही, अशा ठिकाणी परमेश्वर आमच्यासाठी मार्ग काढतो. पण ज्या ठिकाणी आम्ही मार्ग काढू शकतो किंवा ज्या ठिकाणी आम्ही काहीतरी तरतूद करू शकतो, त्यावेळेस ती गोष्ट परमेश्वर आमच्यावर सोपून देतो. ज्या गोष्टी आमच्याकडून होतात त्या गोष्टी परमेश्वर आम्हाला करण्याची परवानगी देतो. हालेलुया. पण ज्या गोष्टी आम्ही करू शकत नाही त्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी करतो. म्हणून प्रत्येक वेळेस प्रियांनो, आम्ही परमेश्वरावरच अवलंबून राहता कामा नाही. हालेलुया. परमेश्वर देतो, पुरवठा करतो, परंतु काही मर्यादा पण आहेत. हालेलुया. देवाचं वचन दुधारी तलवार आहे बरं का. हालेलुया. तो ओसंडून देणारा, आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. परंतु काही गोष्टी, काही नियम परमेश्वराने दिलेले आहे. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघितलं प्राणू की अब्राहमाने जी मसक भरून आणून दिली प्राणू, ती मसक संपली, भाकरी संपल्या, वाळवंटामध्ये फिरत आहे. चालण्यासाठी शक्ती राहिली नसेल, तहान लागली असेल, है ना, मुलगा रडत असेल, इश्माईल रडत असेल. आणि आम्ही बघतो की प्राणू पुढे वचनामध्ये लिहिले की बेरशेबाच्या रानात ती भटकत राहिली. बऱ्याचदा कधी कधी असं होतं प्रियांनो की काही कारणामुळे आम्ही मनुष्यापासून आणि देवापासून पण काय होतो, भटकतो, आणि त्याच्यासाठी आम्हीच कारणीभूत असतो. हालेलुया. कारण ते नातेसंबंध आम्हाला जपता येत, थोडंसं आलं की लगेच आम्ही तोडून फेकतो, लगेच दूर होतोय. परिस्थिती बदलली का मग आम्हाला वाटतं की नाही, आता मला कोणाचीच गरज नाही. हालेलुया. हगारायला वाटलं की आता मला मुलगा झाला, आता मला सारीची काहीच गरज राहिली नाही, बरोबर. म्हणून तर तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. आम्हाला नातेसंबंध नाही जपता येत. आणि म्हणून प्रियांनो, कधी असा प्रसंग येतो की फक्त आम्ही एकटेच पडतो प्रियांनो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही सगळ्या सोबत असतो त्यावेळेस आम्हाला आमचे नाते नाही जपता येत. आम्ही तोडून फेकतो, तुच्छ मानतो, किंवा कुठल्याही गोष्ट असेल त्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. आणि मग असा प्रसंग येतो ज्यावेळेस आमच्यासोबत कोणीच राहत नाही, आम्ही रानात भटकतो. हालेलुया. हालेलुया. मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले. पाणी संपले, मदत करणारं का कोणी नाही, पूर्ण डेझर्ट आहे, पाणी नाही, काहीच नाही, सोबतही कोणी नाही. हालेलुया. अब्राहमाने पण घालून दिलं, कोणीच नाही, एकटापणा त्याला जाणवतोय. काहीच आशा उरली नाही, कारण आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा आहे, पूर्ण मरुभूमी आहे, पूर्ण डेझर्ट आहे, पूर्ण वाळवंट, गरम वाफा त्या ठिकाणातून येत असतील. हालेलुया. आणखी जास्त त्रास होत असेल, घसे त्यांचे कोरडे पडले असतील, पोटात अन्न नाही, पाणी नाही, सगळ्यांनी सोडले, डोळ्यात अश्रू, सगळा त्रास एकत्र झाला. एकटेपणा आहे, घरच्या सगळ्यांनी सोडले, तिथं ते आहे. त्याच्यात आणखी सगळ्यात मोठी दुःखदायक गोष्ट म्हणजे आपल्या मुलाला ती तरफडताना बघत आहे. इश्माईल पाणी मागत असेल, आई मला तहान लागली, मला पाणी दे. त्याचा घसा कोरडा पडला असेल, रडत असेल पाण्यासाठी. साधारण कदाचित तो 10-12 वर्षाचा इश्माईल असावा. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्रियांनो, मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकलं. त्यानंतर आम्ही बघतो आणि ती बाणाच्या टप्प्यात इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नाही. किती त्रास बघा बरं. तर सगळ्यांनी सोडलंय, एकटेपणा, बरं ठीक आहे, पाणी पण नाही,
अन्न पण नाही. आणि त्याच्या सगळ्यात अधिक गोष्ट, भयंकर गोष्ट म्हणजे ती तिच्या मुलाला तरफडताना मरताना पाहत आहे. किती भयंकर त्रास तिला होत असेल. अशा ठिकाणी तिला कुठलीच आशा नाहीये. सगळ्या परिस्थितीने तिला घेरून टाकलेले, इतकं भयंकर तिला वेदना होत आहे. सगळ्या गोष्टी तिला आठवत असतील. मला कसं सोडलं, कशी परिस्थिती माझ्यावर आली, आणि आता मी माझ्या मुलाला तरफडताना बघते, त्याला मरताना मी बघते. ती दूर जाऊन हंबरडा फोडून रडते. हिंदीमध्ये ते वचन लिहिले की चिल्ला चिल्ला के रोने लगे. ते वचन वाचा बरं सिस्टर, वचन 16 हिंदीमध्ये वाचा. और आप उससे तीर भर के टप्पे पर दूर जाकर उसके सामने यह सोचकर बैठ गई, मुझको लड़के की मृत्यु देखना ना पड़े. तब वह उसके सामने बैठी हुई चिल्ला चिल्ला कर रोने लगी. हालेलुया. बऱ्याच गोष्टी हिंदीमध्ये अधिक स्पष्ट आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये जर समजायला अवघड जात असेल ना, तुम्ही निश्चित हिंदी इंग्लिश दोन्ही बायबल तुम्ही रेफर करा, तुम्हाला खूप गोष्टी समजतील. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो ती रडते, ओरडते परमेश्वराकडे. ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो वचन 17 मध्ये, ज्यावेळेस ती रडत होती, जोराने ओरडत होती प्रियानो, आणि वचन आम्हाला सांगतो वचन 16 मध्ये, आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण ती म्हणाली आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. म्हणजे तिला माहित आहे की आता थोड्याच वेळाने कदाचित माझा मुलगा मरण पावेल, कारण पाणीच नाहीये. हालेलुया. आजूबाजूला कोणी नाहीये, कुठलाच पाण्याचा स्रोत नाही, काहीच नाही. पूर्ण वाळवंट, पूर्ण मरुभूमी आहे. आणि त्या कदाचित झळ्यापासून वाचण्यासाठी तिने एका झुडपाखाली इश्माईलला टाकला असेल. हालेलुया, हालेलुया. प्राण आपल्या लेकराच्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. आपल्या लेकराचं रडणं तिला सहन होत नव्हतं, म्हणून ती दूर जाऊन बसली की आता मी काहीच करू शकत नाही, आणि ह्या गोष्टी मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही, कारण ह्या वेदना पाहून प्राण तिला भयंकर त्रास होत होता. हालेलुया. हे आहे प्राण एक मातेचं हृदय की जे आपल्या लेकराचं दुःख कधी सहन करू शकत नाही. आणि या मातेपेक्षा जास्त श्रेष्ठ प्रेम जे आहे ते आहे आपल्या प्रभूचं प्रेम. हालेलुया. प्राणो एक मातेमध्ये जर तू इतकं प्रेम ओतू शकतो, तू विचार करा प्राणो, तो स्त्रोत आहे, उगम आहे प्रेमाचा. तो किती प्रेम करत असेल. हालेलुया. आईपेक्षाही श्रेष्ठ प्रेम करणारा फक्त परमेश्वरच आहे प्राणो. त्याने इतकं श्रेष्ठ प्रेम केलं प्राणो की त्याचा एकुलता एक पुत्र त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. म्हणजे विचार करा तो तुमच्यावर किती प्रेम करतो. हालेलुया. किती प्रेम करतो. आणखी कुठला पुरावा देणार हो परमेश्वर तुम्हाला त्याच्या प्रेमाचा. त्याच्या एकुलता एका लेकराला प्राणो, एकुलता एका पुत्राला त्या वधस्तंभावर खिळलं गेलं, मारलं गेलं. त्याच्या रक्ताचं एक एक थेंब सांडला गेला आमच्या पाप क्षमेसाठी. आणखी तो त्याच्या प्रेमाचा कुठला पुरावा आम्हाला देणार. हालेलुया, हालेलुया. सप्रानो परमेश्वराने खूप अद्भुत प्रेम तुमच्यावर केलेले, त्याच्या पुत्रापेक्षाही अधिक प्रेम त्याने तुमच्यावर केलेलं आहे प्राणो. म्हणून तर त्याने त्याच्या एकुलता एका पुत्राला तुमच्यासाठी दिलेलं आहे. इतकं प्रेम प्रभू तुमच्यासाठी करतो. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की हग्गार रडते, ओरडते, आणि पुढे वचनामध्ये लिहिले की देवाने मुलाची वाणी ऐकली. रडत आहे हग्गार, आणि लिहिले काय की मुलाची वाणी ऐकत आहे. असं का बरं. हा, परंतु या ठिकाणी हग्गार रडते. हग्गारचा उल्लेख आहे की हग्गार चिल्ला चिल्ला की रोने लगी. जोरात ओरडून हंबरडा फोडून ती रडते. आणि पुढे वचनात लिहिले की देवाने मुलाची वाणी ऐकली, कारण इश्माईल पण तिथे रडत होता. इश्माईल पण ओरडत होता. अब्राहमाकडून जे इश्माईल शिकला देवाबद्दल प्राणो, तो पण परमेश्वराला हाक मारत असेल की परमेश्वरा मला वाचव. कारण अनेक गोष्टी प्राणो आम्ही बघतो की इश्माईल अब्राहमाकडून शिकला. हालेलुया. कारण जे लेकरं प्राणो, इस्रायली यहुदी लेकरं जे, त्यांना लहानपणापासूनच देवाचं वचन, देवामध्ये प्राणो त्यांना वाढवलं जातं, शिकवलं जातं. त्यांच्यावर सगळे संस्कार केले जातात. सुनता वगैरे जेही असेल त्या सगळे संस्कार त्यांच्यावर केले जातात. हालेलुया.
सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की एकीकडं हग्गार परमेश्वराकडे रडत आहे, ओरडत आहे, आणि या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की इश्माईल, ज्याला तिने झुडपाखाली टाकलं होते, का झाडाखाली टाकलं, तिथून इश्माईल सुद्धा रडत आहे, ओरडत आहे. किती भयंकरी गोष्ट असेल ना फ्रेंड. बघा, तुम्ही विचार करा, ह्या ठिकाणात कोणीच नाहीये, कोणीच त्यांचा आवाज ऐकायला नाही, ते फक्त रडताय. हालेलुया. वचन 17 सांगतं की देवाने मुलाची वाणी ऐकली. बऱ्याचदा प्राणो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशा ठिकाणामध्ये राहतात की ज्या ठिकाणी तुमचं रडणं कोणीच ऐकत नाही. कदाचित तुम्ही तुमच्या घरामध्ये रडत असाल, किंवा प्रार्थनेमध्ये रडत असाल, किंवा इतर कुठंतरी रडत असाल. हालेलुया. हे रडणं कोणीही ऐकणार नाही, परंतु परमेश्वर आहे जो तुमचं रडणं निश्चित ऐकेल. ज्या देवाने हग्गारचं रडणं, ज्या देवाने इश्माईलचं रडणं ऐकलं, व तुम्ही कुठेही असा प्राण, तुम्ही एकटे असाल, परिवाराने टाकून दिलेले असू द्या, परिवारापासून तुम्ही दूर राहा, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, पण जर तुम्ही प्रभूकडे ओरड करताय, प्रभूकडे तुम्ही रडताय प्राण, तो प्रभू कुठेही तुम्ही जरी असाल, त्या ठिकाणातून परमेश्वर तुमची वाणी ऐकेल प्राण. हालेलुया. देवाने मुलाची वाणी ऐकली, म्हणजे या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की दोघांची ही वाणी परमेश्वराने ऐकली, हग्गारची पण आणि इश्माईलची. तर परमेश्वर प्रियांनो वाणी ऐकणारा परमेश्वर आहे, तुमचं रडणं ऐकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हग्गारीला म्हटलं. म्हणजे या ठिकाणी दोघही रडत होते, दोघही ओरडत होते प्राणो, आणि या दोघांचंही ऐकणं, हग्गारीचं पण आणि इश्माईलचं दोघांचंही रडणं प्रभूने ऐकलं प्राण. आणि ज्यावेळेस प्रभूने त्यांचं रडणं ऐकलं, त्यावेळेस प्रभूने लगेच ऍक्शन घेतली. ज्यावेळेस आमच्या समोर पर्यायच नसतो ना प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर कुठलाच विलंब लावत नाही बरं का. जर आमच्याकडे पर्याय आहे, जर आम्ही कुठून तरी तरतूद करू शकतो, किंवा कोणीतरी मदत करणार असेल, किंवा कुठून तरी आमच्या गोष्टीचा पुरवठा होईल, कदाचित परमेश्वर त्यावेळेस विलंब लावतो किंवा त्या गोष्टी घडू देतो. परंतु ज्या ठिकाणी पर्याय उरतच नाही, ऑप्शन नाही, काहीच नाही, जिथं काहीच नाही तिथं फक्त परमेश्वर आहे. हालेलुया. पण प्रत्येक ठिकाणी पण असं नाही होऊ शकत बरं का. मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी परमेश्वराकडूनच अपेक्षा नाही करणार की आता परमेश्वराने मला सहायता केली पाहिजे. परमेश्वर सहायता करतो, परंतु काही गोष्टी जर आमच्या हातात असतील ना, तर त्या गोष्टीमध्ये परमेश्वर इंटरफेअर करत नाही. त्या गोष्टी परमेश्वर आम्हाला करण्यासाठी, परमेश्वर कदाचित कुठल्या तरी माध्यमातून आम्हाला मदत करेल, परंतु प्राणो त्या ठिकाणी परमेश्वर हस्तक्षेप करणार नाही जर त्या गोष्टी होऊ शकतात. पण ज्या गोष्टी होऊ शकत नाही किंवा पर्यायच नाही, कारण आता हग्गारे पुढे आणि इश्माईल पुढे पर्यायच नव्हता, काहीच नव्हतं, कुठलीच आशा नव्हती, सगळं संपल्यासारखं वाटत होतं. हालेलुया. काहीच त्यांना आशा उरलेली नव्हती, जगण्याची कुठलीच आशा हग्गारेमध्ये राहिली नसेल, इश्माईलमध्ये राहिली नसेल. इश्माईलला वाटत असेल की आता मी मरल, हग्गारीलाही तसंच वाटलं असेल, कुठलीच आशा त्यांना नव्हती प्रियानो. ज्या ठिकाणी कुठलीच आशा आमच्यासाठी नसते ना प्रियानो, त्या ठिकाणी परमेश्वर आमच्यासाठी आशा निर्माण करतो. या मरुभूमीत परमेश्वर आमच्यासाठी आशा निर्माण करतो. कधी तुमच्या जीवनात तुम्ही असा अनुभव केला की तुम्हाला वाटलं असेल की नाही, आता याच्या पुढे मला कुठलाच पर्याय नाही, माझ्या परिस्थितीमध्ये असेल, आजारपणामध्ये असेल, कर्जामध्ये असेल, परंतु प्रियानो ज्या परमेश्वराने हग्गारीचा आक्रोश ऐकला, ज्या परमेश्वराने इश्माईलचा आक्रोश ऐकला, तो परमेश्वर तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमचा आक्रोश ऐकत आहे. कोणी ऐको ना ऐको, परमेश्वर ऐकत आहे. आणि जर परमेश्वर ऐकत आहे तर परमेश्वर उत्तर देणार प्रियानो. जर इमिजिएटली आहे, इमिजिएटली देणार. जर वेळ लावायचा आहे तर परमेश्वर वेळ पण लावेल, कारण प्रत्येक गोष्टीला त्याने समय लावून दिलेला आहे. या ठिकाणी त्यांची गरज आहे, त्यांना हवंय, ते लगेच हवंय, कारण जर ते मिळालं नाही तर दोघंही मरण पावतील. परमेश्वराला माहिती की कुठल्या गोष्टी करायच्या किंवा कुठल्या गोष्टी करायच्या नाही. हालेलुया. लाजर आजारी आहे हे माहीत असताना पण प्रभूने येण्यासाठी विलंब केला, कारण प्रभूला त्या ठिकाणी गौरव करायचं. मग प्रभूला माहित आहे की कुठं विलंब करायचा आणि कुठे त्याच क्षणी काम करायचंय, इमिजिएटली कुठं काम करायचं, हे देवाला चांगल्या प्रकारे माहिती.
कदाचित मार्थाला राग आला असेल की प्रभूला माहीत असून पण प्रभू इतक्या उशिरा आला. परंतु प्रभूने एक मोठं गौरव त्या ठिकाणी करण्यासाठी ही घटना घडून आणली ती. जर लाजर मरणच पावला नसता, त्याचं शरीर कुजलंच नसतं प्रियानो, 4 दिवस तो कबरेत राहिलाच नसता, तर प्रियानो जो चमत्कार त्याने केला, हालेलुया, तो जगाला कळाला असता का? सो कधी कधी एखादी गोष्ट जर परमेश्वर आमच्या जीवनात विलंब लावतो किंवा जर वेळ घेतोय, तर कदाचित त्यामागे परमेश्वराचं एक मोठं गौरव व्हायचं असतं. पण कधी कधी परमेश्वर प्रियानो काही गोष्टीला विलंब लावतो, परंतु ज्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहे त्या क्षणी पाहिजे, तर परमेश्वर इमिजिएटली त्याच क्षणी करतो. हालेलुया, हालेलुया. प्रभूला माहिती कुठल्या वेळेत काय करायचं, कोणत्या गोष्टीला वेळ लावायचा किंवा कुठली गोष्ट लगेच करायची, हे परमेश्वराला चांगलं ठाऊक आहे. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हग्गारीला म्हटलं, हग्गारी तू कष्टी का, तू दुःखी का? हालेलुया, हालेलुया. सो हा प्रश्न आज तुमच्यासाठी आहे प्रियानो, की तुम्ही कुठल्या तरी कारणाने कष्टी आहात का? सो ज्या प्रकारे परमेश्वराने हग्गारीला हा प्रश्न विचारला, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे प्रियानो, आणि हा प्रश्न तुमच्या समस्येवर तुम्हाला केंद्रित करतो. परमेश्वराला माहित नाही का हग्गार का बरं कष्टी आहे? दिसत नाहीये का ती रडतीये पाण्यासाठी, ओरडतीये पाण्यासाठी, तरी परमेश्वर म्हणतो तू कष्टी का? याद्वारे परमेश्वर प्रियानो आमची जीवनात जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आम्हाला केंद्रित करतो, की परिस्थिती काय आहे. हग्गार म्हटली का, परमेश्वरा तुला दिसत नाही का, मला पाणी नाही, माझा मुलगा मरतोय, रडतोय, अशी म्हटली का ती? सो परमेश्वर बऱ्याच वेळेस बायबलमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहे की नाही. परमेश्वराने मोशेला विचारलं तुझ्या हातात काय आहे? परमेश्वराला दिसत नव्हतं का मोशे हातात काठी घेऊन उभा? हालेलुया. सो खूप काही गोष्टी आहेत की परमेश्वर एलियाला म्हटलं तू इथे काय करतोस? परमेश्वराला माहित नाही का इजबेली पासून पळून आला, लपलाय गुहेमध्ये, परमेश्वरावर संताप झालेला आहे. ज्या ठिकाणामध्ये एलिया लपला प्रियानो, त्या ठिकाणामध्ये, त्या गुहेमध्ये आम्हाला नेण्यात आलं, आणि त्या ठिकाणामध्ये इतर इस्रायलमध्ये कुठेच कावळे आम्हाला दिसले नाही, परंतु त्या ठिकाणामध्ये ज्या ठिकाणी एलिया लपला होता त्या ठिकाणामध्ये प्रियानो आम्हाला कावळे दिसले. हालेलुया. कारण कावळ्याचा आणि एलियाचा खूप जवळचा संबंध होता. हालेलुया. सो परमेश्वर एखादी गोष्ट जर आम्हाला प्रश्न करतोय, हालेलुया, हालेलुया, तर परमेश्वर आमचं जे लक्ष आहे ना त्या परिस्थितीवर केंद्रित करत असतं. परमेश्वराने मोशेला विचारलं तुझ्या हातात काय? काठी. त्यावेळेस मोशेचं लक्ष काठीकडे गेले. हा, परमेश्वरा माझ्या हातात काठी, हालेलुया, आणि याच काठीने मी तांबड्या समुद्राला दुभांगणार आहे. तर बऱ्याचदा प्रियानो ज्या गोष्टी आमच्याकडे आहे त्याकडे परमेश्वर आमचं लक्ष केंद्रित करत असतो, आणि त्यासाठीच परमेश्वर हे वेगवेगळे प्रश्न विचारतो बरं का. परमेश्वराला सगळं ठाऊक आहे की तुमच्या हातात काय आहे. परमेश्वराला हे माहीत होतं की हग्गार कशामुळे कष्टी आहे, परंतु प्रियानो परमेश्वर त्या परिस्थितीला किंवा त्या गोष्टीला तुम्हाला आणखी जास्त लक्ष केंद्रित करायला लावतो, की ह्या परिस्थितीकडे तू बघ, आताची काय परिस्थिती आहे आणि माझा हस्तक्षेप झाल्यानंतर ही परिस्थिती कशी बदलते याच्याकडे तू पहा. यासाठी परमेश्वर आम्हाला प्रश्न विचारतो. आज कदाचित हा प्रश्न तुमच्यासाठी असेल की तुम्ही कष्टी का किंवा तुम्ही दुःखी का. परमेश्वर आज तुमचं लक्ष तुमच्या परिस्थितीवर, तुमच्या दुःखावर, तुमच्या समस्येवर केंद्रित करत असेल, आणि ज्यावेळेस परमेश्वर या समस्येवर तुमचं लक्ष केंद्रित करत आहे आणि ज्यावेळेस परमेश्वर या सगळ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप कराल, ही प्रत्येक परिस्थिती तुम्ही बदललेली पाहणार आहात. हालेलुया, हालेलुया. पुढे वचनात लिहिले, भिवू नको, कारण मुलगा आहे तिथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. हालेलुया. कारण मुलगा आहे तेथून तुम्ही कुठेही असा प्रियानो. हालेलुया,
कुठेही असा, कुठल्याही परिस्थितीमध्ये असा, कुठल्याही ठिकाणामध्ये असा, प्राणो परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे, त्याचे कान तुमच्याकडे आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या नावाने आक्रोश करता प्राणो, परमेश्वर तुमच्यासाठी प्राणो धावून येतो. परमेश्वर लगेच ॲक्शन घेतो. ज्यावेळेस परमेश्वराला वाटलं की नाही आता पर्यायच नाही, लगेच परमेश्वर येतो. परमेश्वराने प्राणो लगेच काय केलं, वाणी ऐकली. आणि वचन 18 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. परमेश्वर जे बोलतो ना प्राणो, परमेश्वर कदापिही विसरत नाही प्राणो. हालेलुया. जो करार त्याने अब्रामाशी केला, ज्या गोष्टी त्याने अब्रामाला सांगितल्या की मी या दासीच्या मुलापासून एक राष्ट्र निर्माण करीन. जर परमेश्वर एखादा करार, एखादी योजना जर आमच्यासाठी करतो आणि त्या योजना पूर्ण होण्या अगोदर आमच्यावर कितीही मरणाचे प्रसंग येऊ द्या, परमेश्वराने ठरवलंय की याच्याद्वारे राष्ट्र निर्माण करायचं. आणि इकडे तर तू मरणाच्या पथास लागला होता, झुडपाखाली मरणाच्या अवस्थेत होता. बऱ्याच वेळेस असंच होतं की देव आमच्यासाठी योजना करतो, परंतु प्रियानो त्या योजनेच्या अगोदर इतक्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात प्रियानो, आमचा घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी, किंवा इतके मृत्यू प्रसंग आमच्यावर ओढवतात. परंतु प्रियानो लक्षात ठेवा, देवाने जी योजना तुमच्यासाठी केलेली आहे ती योजना पूर्ण होईपर्यंत तुम्ही मरणार. मोशेला परमेश्वराने निवडलं प्रियानो, एक नेता, एक पुढारीपणासाठी परमेश्वराने त्याला निवडलं. परंतु जन्मल्याच वेळेस फारोने सांगितलं की मुलांची कत्तल करा. हालेलुया, हालेलुया. त्या वेळेसचे मोशे सोबतचे जे बालक होते सगळे मरण पावले. हालेलुया. मोशे मरण पावला. हालेलुया. मोशे कुठे वाढला? फारोच्या घरात वाढला. हालेलुया. देवाने त्याला कुठं सुरक्षित ठेवलं? हालेलुया. जर देवाने तुमच्यासाठी योजना केली ना प्रियानो, कोणीही त्या योजनेपासून तुम्हाला रोखू शकेल. मग तो फारो असू द्या, कधी राजसत्ता असू द्या, किंवा कोणीही असू द्या. हालेलुया, हालेलुया. कोणीच आम्हाला देवाच्या योजनेपासून रोखू शकत. देवाने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल. कोणामध्ये सामर्थ्य आहे का देवाच्या योजनेला थांबवण्यासाठी? हेरोदाने पण प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू असला की नाही? मिस्रामध्ये आला की नाही? हालेलुया. परमेश्वर त्याच्या लोकांसाठी प्रियानो तरतूद करणारा. पण कधी कधी असं वाटतं की ह्या योजना पूर्ण होणारच नाही, किंवा ह्या गोष्टी आमच्या जीवनात घडणारच नाही. परंतु प्रियानो जर परमेश्वर बोलला आहे तर परमेश्वर निश्चित त्या योजना पूर्ण करणार. कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही जाऊ द्या. हालेलुया. प्रभू तिथून तुम्हाला माघारी आणेल, कारण देव त्याच्या योजना तुमच्याद्वारेच पूर्ण करणार आहे आणि देवाने त्यासाठीच तुम्हाला निवडलेलं आहे. वचन 19 मध्ये आम्ही वाचतो, मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा. हालेलुया. हिंदीमध्ये काय लिहिले वाचा. हिंदीमध्ये झरा नाही, विहिरी बहुतेक. तब परमेश्वर ने उसकी आंखें खोल दी और उसके सामने एक कुआं दिखाई पड़ा. तब उसने जाकर थैली को जल से भरकर लड़के को पिलाया. हालेलुया. ज्यावेळेस प्रभूने तिचे डोळे उघडले. बऱ्याच वेळेस काय होतं प्रियानो, इतर गोष्टींमुळे प्रियानो जे परमेश्वर आमच्यासाठी करतो ना ते आम्हाला दिसत नाही. हालेलुया. कदाचित विचार असतील ना, हे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे विचार असेल, गोंधळ असेल. बऱ्याचदा असं होतं बघा, कधी कधी आम्ही आपल्या विचारात असतो, एखादी व्यक्ती किंवा एखादं काही असेल समोर आम्हाला दिसत नाही. कधी कधी आम्ही विचारात चाललोय, एखादं वाहन समोरून येतं, कधी कधी दिसत नाही. होतं असं? होतं ना, कारण विचार. हे की नाही, किती जणांसोबत असं झालंय बरं? देवाचा अनुग्रह आहे. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं, विचार डोक्यात असतात ना, काहीतरी जास्त प्रेशर असलं ना,
एखादी व्यक्ती जरी समोर गेली तर ती दिसत नाही, कारण आपण आपले बघतोय पण लक्षात येत नाही, कारण आपण आपल्या विचारामध्ये असतो आहे ना. मग बरेचदा कधी कधी दुसऱ्याला वाटतं की नाही गाडा हे आपल्याला निग्लेक्ट करते किंवा दुर्लक्षित करते, होतं असं. परंतु हे नाही समजत की नाही अरे ही व्यक्तीकडे काहीतरी प्रेशर असेल किंवा कुठल्या तरी विचारात ही व्यक्ती असेल किंवा काहीतरी असेल, गणगणित असेल, कामात असेल, की नाही दोष देऊन मोकळं की ते आमच्याकडे बघताय, दुर्लक्ष करताय. परंतु कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती जास्त प्रेशर असलं ना तर समोर जरी असेल तर लक्ष दिलं जात. मी सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आहे की नाही. होतं असं होतं. अशाच वेळेस ज्यावेळेस आम्ही बघतो की वचन 19 मध्ये मग देवाने तिचे डोळे उघडले की नाही, परमेश्वराने तिच्यावर अनुग्रह केला, तिच्या डोळ्यावरची जी परत आहे ती प्रभूने काढली आणि आम्ही बघतो की तिला पाण्याची विहीर, हिंदीमध्ये विहीर लिहिले, इंग्लिशमध्ये वेल लिहिले, पण मराठीमध्ये झरा लिहिले. सो इंग्लिश हिंदी हे ट्रान्सलेशन योग्य आहे, कारण बरंचसं ट्रान्सलेशन हिब्रूचं इंग्लिशची मिळतं जुळते. म्हणून तुम्ही ह्या स्लाईडमध्ये बघू शकता की विहीर आहे आणि जे इस्रायलमधल्या ज्या विहीर आहे, इजिप्तमधल्या ज्या विहीर आहे त्या अशाच प्रकारच्या आहेत, गोल किंवा चौकोनी. ज्या ठिकाणी सिपोरा आणि मोशे भेटले होते ती विहीर प्रियानो एक चौकोनी अशा वरती विहीर असतात, त्या जमिनीपासून दूर थोड्या वरती राहतात, आपल्याकडच्या वेगळ्या असतात. परंतु इस्रायल इजिप्तमध्ये ज्या विहिरी आहेत त्या अशा आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्या विहिरीचं पाणी पित होतं ती पण अशाच प्रकारची एक गोल विहीर होती. बऱ्याच ठिकाणी विहिरीचा जो उल्लेख आलेला आहे बायबलमध्ये तर त्या विहिरी अशा प्रकारच्या होत्या. परंतु आपल्याला वाटतं की आपल्याकडे जशा विहिरी होत्या तशा त्यांच्याकडे होत्या, परंतु त्यांच्याकडे तशा विहिरी नव्हत्या. त्या छोट्या असतात, काही चौकोनी असतात आणि काही गोल असतात. आपल्याकडे आहे का चौकोनी? नाही, इस्रायलमध्ये आहे. सिनाय पर्वतावर जी आहे ती पण एक चौकोनी विहीर आहे आणि त्या चौकोनी विहिरीवर सिपोरा आणि मोशेची भेट झाली होती. आणि त्याच्याच पुढं थोड्या अंतरावर ते जळतं झुडूप आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला त्या जळत्या झुडपातून दर्शन दिलं. सो आता जो आपल्या बायबलकडे बघण्याचा जो व्ह्यू आहे तो बदलला आहे, बरोबर. बऱ्याच वेळेस आपण जंगल म्हणून जर बघतोय तर आपल्याला वाटतं की झाडं वगैरे असतील, परंतु प्राणो इस्रायलची ज्या जंगल डेझर्ट किंवा इस्रायलची जी मरुभूमी आहे प्राणो ती अशा प्रकारची आहे. हालेलुया. विचार करा, अशा परिस्थितीमध्ये मुबलक पाणी मिळणं किती मोठी गोष्ट आहे. लोक तुम्हाला फक्त एक मसक भरून देतील, थोडी मदत करेल, पण परमेश्वर अख्खीची अख्खी विहीरच तुम्हाला देईल. हालेलुया. किती मुबलक परमेश्वर देईल है ना. म्हणून अपेक्षा ठेवायची तर परमेश्वराकडून ठेवा. अब्राहमाने फक्त एक मसक भरून दिली, परमेश्वराने विहीर दिली. हा फरक आहे मानवामध्ये आणि देवामध्ये है ना. मनुष्य देईल तर थोडंसं तुम्हाला देईल, थोडीशी मदत करेल, परंतु प्राणो यातून किती मसक भरून घेऊ शकते. हालेलुया. त्याला अंत आहे का? देवाच्या देण्याला सीमा आहे का? अब्राहमाने किती दिले मसक भरून? एकच दिली. संपली का नाही? आता ती संपलेली मसक किती वेळेस भरून घेऊ शकते? हवी तितक्या वेळेस है ना, जितकं पाहिजे तितकं मुबलक. हे आहे प्रियानो परमेश्वराचं देणं. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर देतो ना अपरिमित, ज्याला सीमा नाही, ज्याला मर्यादा नाही, अशा प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर देतो. म्हणून प्रियानो जेही आम्ही परमेश्वराकडून प्रियानो होईल तितकं आम्ही देवाकडूनच मागले पाहिजे. मनुष्याचं सहाय्य व्यर्थ आहे प्रियानो. म्हणून आम्ही परमेश्वराला शरण जाणं गरजेचं आहे, परमेश्वरावर भरवसा ठेवणं गरजेचं आहे आणि परमेश्वराकडूनच आम्ही सहाय्यता मागितली पाहिजे. कारण ज्या प्रकारे दावीद राजा म्हणतो, मला सहाय्यता कोठून येईल? आकाशाचं व पृथ्वीचा निर्माण करता त्याच्याकडून मला सहाय्यता येते. सो आम्ही सहाय्यतेची जी अपेक्षा आहे ती फक्त परमेश्वराकडून करावी. वचन 19 सांगतं की मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले. जे मनुष्याकडे मिळतं ना प्रियानो ते खाली होईल, परंतु परमेश्वर तुम्हाला भरून देईल. हालेलुया. आणि ते पण किती वेळेस देईल याची गणना नाही. हालेलुया. मग आम्ही अपेक्षा कोणाकडून करावी? हालेलुया. किती देईल तो?
अब्राहमाने फक्त एक दिली है ना. एक मसक किती दिवस चालणार, काही तास चालेल की नाही, पण परमेश्वर देईल ते. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने प्राणू या अरण्यात, या डेझर्टमध्ये प्राणू मी बघतो की हगारीसाठी प्राणू एक विहीर दिली, एक मुबलक पाणी दिले. आणि पुढे वचनात लिहिलं की तेव्हा तिने जाऊन मस्कीत पाणी भरले व मुलास पाजले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानचा मोठा झाला. सो परमेश्वराने प्राणू त्या मुलाचं जीवन वाचवलं. त्या मरुभूमीमध्ये परमेश्वराने त्याला एक नवं जीवन दिलं. प्राणो, उजाड परिस्थितीमध्येही परमेश्वर जीवन देणारा देव आहे. ज्या ठिकाणी मुळीच आशा नाही अशा ठिकाणी परमेश्वर आशा देणारा देव आहे. आणि हे तो कोणासाठी करतो? त्याच्या लोकांसाठी, त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी. कारण यशा 43 आणि 20 आम्हाला सांगतं की वनपशु, कोले व शहामृग माझे स्तवन करतील, कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडल्यास पिण्यासाठी अरणात जले. म्हणजे परमेश्वर जो आहे प्राणो, तो उजाड परिस्थितीमध्ये तरतूद करणारा परमेश्वर आहे. आणि ती तरतूद पण कशी असेल? मुबलक असेल. हालेलुया. जी तरतूद परमेश्वराने हग्गारीसाठी, इश्माईलसाठी केली, त्यांना अरण्यात त्याने जल दिले, मरुभूमीत नद्या दिल्या आणि त्यांनी प्रभूचं काय केलं? स्तवन केलं. तसंच परमेश्वर तुमच्याही जीवनामध्ये करो. ज्या कदाचित तुमच्या जीवनात मरुभूमीसारखी परिस्थिती असेल, परंतु प्रियानो, या परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला आशा देणार आहे. तो परमेश्वर तुमच्यासाठी तरतूद करणार आहे, परमेश्वर तुमच्यासाठी पुरवठा करणार आहे. आणि प्रियानो, परमेश्वर ज्या ठिकाणामध्ये तुम्ही दुःखी आहात त्याच ठिकाणामध्ये प्रभू तुम्हाला आनंदित करणार आहे. हालेलुया. सो परमेश्वर जो आहे प्राणो, तो नवीन गोष्ट करणारा परमेश्वर आहे. जी गोष्ट हगारने पाहिली की परमेश्वराने तिच्यासाठी काय केलं, सो प्राणो, येणाऱ्या दिवसासाठी परमेश्वर उजाड परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहणार आहात. आणि त्याद्वारे प्राणो तुम्ही परमेश्वराचं गौरव करणार आहात की देवाने तुमच्यासाठी काय केलं. सो परमेश्वराने जो अनुग्रह हगारेवर, इश्माईलवर केला, तो अनुग्रह परमेश्वर तुमच्यावर करो. तुमच्या सर्व गरजांची परमेश्वर पुरवठा करो, तरतूद करो. ज्या देवाने इश्माईलचं, हगारेचं जीवन वाचवलं, तोच परमेश्वर तुमचं जीवन वाचेल. कारण प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनाचं पाणी आहे. आणि या पाण्याच्या द्वारेच आम्ही आत्मिकरित्या प्रियानो जिवंत राहणार आहोत. सो या जीवनाकडं, या जीवनाच्या पाण्याकडं आम्ही येऊया, जो आमचं आत्मिक जीवन वाचवणार आहे. आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमचे नेत्र आम्ही बंद करूया. हालेलुया. धन्यवाद.